2016 साली ओपन एआयचं जिम हे बीटा व्हर्जन आलं. मशीन लर्निंगचं ते एक मॉडेल होतं. एनव्हिडियाने स्वतःचा DGX-1 हा सुपर कॉम्प्युटर ओपन एआयला गिफ्ट केला. युनिव्हर्स नावाचं एक नवीन सॉफ्टवेअर त्यानं आणलं. हळूहळू ओपन एआय आकार घेत असताना एलॉन मस्कनं यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कारण होतं कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. मस्क स्वतः टेस्ला मोटर्ससाठी एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल बनवत होता. त्यात मस्कचं आणखीन एक म्हणणं होतं की गुगलच्या डीप माइंड पुढे ओपन एआयचा प्रवास अगदी संथ सुरू आहे असं त्याला ठामपणे वाटत होतं. आणि त्यामुळेच ओपन एआय ॲग्रेसिव्ह व्हावं असं त्याचं म्हणणं होतं. मस्कमध्ये थोडी एकाधिकारशाही गाजवण्याची वृत्ती होती. सॅम ऑल्टमन मात्र जे काही करायचंय ते सर्वानुमते पाहिजे या मताचा होता. आणि त्यामुळेच मस्क ओपन एआय मधून बाहेर पडला आणि मग ओपन एआय मध्ये सॅम ऑल्टमन नावाचं युगच सुरू झालं.